सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण भाग 6 मध्ये मराठी व्याकरण PYQ प्रश्न जे की 2023-22 मध्ये ज्या पेपर झालेले होते तर त्याचा एक रेफरन्स घेऊन आपण यामध्ये संपूर्ण विषय म्हणजेच मराठीचे व्याकरण जे टॉपिक वाईज आहेत तर त्या टॉपिकवर आपण या ठिकाणी प्रश्न कव्हर करणार आहोत. बघा, प्रश्न क्रमांक 1, सिंहकटी या शब्दाचा समास ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, बहुब्रीही समास. तर समास म्हणजेच काय, तर मराठी भाषेमध्ये दोन शब्दापासून तिसरा किंवा जोड शब्द बनविताना जे नियम वापरले जातात त्याला आपण समास असे म्हणतो. प्रश्नामध्ये जे आपल्याला सिंहकटी हा जो शब्द दिला होता तो बहुब्रीही समासाचा होता. म्हणजेच ज्या समासातील कोणतेही पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळाच अशा वस्तूचा किंवा व्यक्तीचा जर बोध होत असेल तर त्या शब्दाला आपण बहुब्रीही समास असे म्हणतो. म्हणजे सिंहकटी, सिंहाच्या कंबरेप्रमाणे बारीक कंबर असलेला किंवा असणारा या शब्दातून आपल्याला बोध होतोय. आणि काही समासाचे काही मुख्य 4 प्रकार पडतात. जसं अव्ययीभाव समास, पहिले पद महत्त्वाचे असते. तत्पुरुष समास, दुसरे पद महत्त्वाचे आहे. त्यानंतर द्वंद्व समास, दोन्ही पद त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात. आणि बहुब्रीही समास म्हणजेच आता जो आपला प्रश्नामध्ये दिलेला आहे दोन्ही पदे गौण व तिसऱ्याच पदाचा जर बोध होत असेल तर त्या शब्दाला आपण म्हणतो बहुब्रीही समास असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 2, ती मुलगी चांगली गाते या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. तर या वाक्यात आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, चांगली. हे काय आहे, क्रियाविशेषण आहेत. तर थोडक्यात माहिती घेऊ. या वाक्यात ती हे सर्वनाम आहेत, त्यानंतर मुलगी हे नाम, त्यानंतर चांगली हे क्रियाविशेषण आहेत आणि गाते हे क्रियापद आहेत. तर प्रश्नामध्ये किंवा वाक्यामध्ये जर आपल्याला संपूर्ण पहिले नाम, सर्वनाम आणि क्रियाविशेषण आणि क्रियापद हे ओळखता आले पाहिजेत. त्यानंतर क्रियाविशेषण म्हणजेच काय, तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण म्हणतो. जसे आपल्या वाक्यामध्ये गाते हे क्रियापद आहे तर त्या गाते या शब्दाबद्दल अधिक माहिती जो शब्द सांगतोय त्याला आपण क्रियाविशेषण शब्द असे म्हणतो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे चांगली. क्रमांक 3, व्यसन घालणे या म्हणीचा योग्य अर्थ खालील पर्यायातून कोणता. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, मर्यादा घालणे. प्रश्न क्रमांक 4, विशेष नामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, एकवचनी. प्रश्न क्रमांक 5, बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात या वाक्याचा प्रकार ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, संयुक्त वाक्य. आता संयुक्त वाक्य जेव्हा वाक्यात 2 किंवा अधिक केवल वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्याला आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. म्हणजेच मला ताप आला होता म्हणून मी शाळेत गेलो नाही. आता या वाक्यामध्ये म्हणून हे जे आहे ते प्रधान बोधक उभयान्वयी अव्यय आपण त्याला म्हणत असतो. जसं प्रधान बोधक उभयान्वयी अव्यय खालील दिलेले आहेत. समुच्चय बोधक, त्यानंतर विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, त्यानंतर परिणाम बोधक. म्हणजे हे जे उभयान्वयी अव्यय आहेत तर त्या जर आपल्या वाक्यामध्ये जर येत असतील, जसं आपल्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे बाबा शेतात जातात, हे एक वाक्य झालं. त्यानंतर आणि हे जे प्रधान बोधक उभयान्वयी या ठिकाणी लागलेलं आहे, त्यानंतर संपूर्ण शेताला फेरफटका मारतात हे दुसरं वाक्य झालं. जेव्हा 2 वाक्य प्रधान बोधक उभयान्वयी अव्ययाने ज्यावेळी जोडली जातात त्याला आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. या ठिकाणी काही उदाहरण आपण दिलेले आहेत. समुच्चय बोधक आणि व शिवाय, त्यानंतर विकल्प बोधक मध्ये अथवा किंवा की, न्यूनत्व बोधक मध्ये पण, परंतु, परी, त्यानंतर परिणाम बोधक मध्ये म्हणून आणि सबब. म्हणजे हे जर शब्द आपल्या वाक्यामध्ये दिसत असतील तर त्याला आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 6, शिपायाकडून चोर धरला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नवीन कर्मणी प्रयोग. प्रयोग म्हणजेच काय, तर
कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जोडणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात प्रयोग असे म्हणतो. कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार पडतात व त्याला 2 गटात विभागणी केली जाते. तर पहिला प्रधान कर्तृत्व कर्मणी आणि दुसरा आहे गौण कर्तृत्व कर्मणी. आता गौण कर्तृत्व कर्मणीमध्ये सुद्धा 4 प्रकार पडतात, जसं नवीन कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी आणि शक्य आणि पुराण कर्मणी प्रयोग. तर आपल्याला या वाक्यामध्ये नवीन कर्मणीबद्दल याचं उत्तर आहे. तर नवीन कर्मणी म्हणजेच काय, तर हा प्रयोग इंग्रजीतून मराठीत आलेला आहे. त्यात कर्त्याला कडून प्रत्यय असतो, तसेच कर्म प्रथमात असते आणि क्रियापद काय भूतकाळामध्ये असते. तर असं जे वाक्य असेल तर त्याला आपण नवीन कर्मणी प्रयोगाचं म्हणतो. म्हणजे जर वाक्यामध्ये जर तुम्ही बघितला असाल तर कडून हे प्रत्यय त्या ठिकाणी लागलेला आहे आणि जातो हा जो क्रियापद आहे ते क्रियापद कसं आहे भूतकाळामध्ये आहे. तर यावरून आपण समजायचं आहे की हे वाक्य कसं आहे तर नवीन कर्मणी प्रयोगाचं आहे. उदाहरण म्हणून जर दिलेलं असेल खाली, मांजराकडून उंदीर मारण्यात येतो, तर येतो पण एक प्रकारे काय भूतकाळातील वाक्य आहेत. म्हणजेच येतो हे जे आहे हा शब्द कसा आहे भूतकाळामध्ये या ठिकाणी क्रियापद आलेला आहे. कर्ता कर्म आपण या आधी जे लेक्चर घेतले आहेत कर्ता कर्म कशा पद्धतीनं फाइंड आउट करायचं आहे तर ते आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतलं होतं. तर प्रश्न क्रमांक 6चं उत्तर असेल नवीन कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 7, व्यक्ती किंवा संस्थेची 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जी स्मरणिका प्रकाशित करतात त्याला काय म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अमृत महोत्सव. आता जे परीक्षा होत आहेत त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे काही प्रश्न विचारतील, तर लक्षात ठेवा 25 वर्ष जर झाले त्याला आपण द्रौप्य महोत्सव म्हणतो, 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव म्हणतो आणि 60 वर्ष जर झाले तर त्याला आपण हीरक महोत्सव असे म्हणतो आणि 75 म्हणजेच अमृत महोत्सव, त्यानंतर 100 म्हणजेच काय तर शतक महोत्सव. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8, लोभाजीरावाने जास्त जमिनी प्राप्त करण्यासाठी खूप धावाधाव केली पण अतिलोभाने त्याचा मृत्यू झाला, याला म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अति तेथे माती. प्रश्न क्रमांक 9, भावकर्तृत्व क्रियापद नसणारे वाक्य ओळखा. तर भावकर्तृत्व क्रियापद आपल्याला माहिती आहे, जेव्हा वाक्यातील क्रियापदाचा मूळ अर्थ किंवा भाव हा त्याचा कर्ता मानावा लागतो अशा क्रियापदाला भावकर्तृत्व क्रियापद असे म्हणतो. आणि याचं जर शॉर्टमध्ये जर लक्षात ठेवायचं राहिलं तर क्रियापद जे आहे त्या क्रियापदावरून असे काही शब्द नेहमी रिपीटेड होत असतात परीक्षेमध्ये. नेहमी अशाच पद्धतीचे प्रश्न जसे संजावले, मळमळते, उजाळले हे काय आहे हे नेहमी परीक्षेमध्ये विचारले जाते. आणि भावकर्तृत्व क्रियापदामध्ये लक्षात ठेवायचं आहे की क्रियापदाचा मूळ अर्थ जो आहे किंवा भाव जो आहे हा त्याचा कर्ता मानावा लागतो, तर त्या ठिकाणी आपण भावकर्तृत्व क्रियापद असे म्हणतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 मुलांनी खोटे बोलू नये. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी नसणारे विचारलं होतं म्हणून याचं उत्तर असेल मुलांनी खोटं बोलू नये. आणि जर आपण ऑप्शन जर बघितले पहिला, दुसरा आणि तिसरा, तर त्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसून येत असेल या ठिकाणी मी घरी पोहोचण्यापूर्वी संजावले. आता संजावले हा वाक्य बघा, हे नेहमी परीक्षेमध्ये अशाच पद्धतीचे तुम्हाला दिसून येतील. मळमळते, संजावले, उजाळले हे काय आहे या ठिकाणी भावकर्तृत्व क्रियापद आहेत. तर ऑप्शनवरून सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, जर असे जर शब्द विचारले गेले तर आपल्याला सरळ भावकर्तृत्व क्रियापद त्या ठिकाणी मार्क करायचा आहे. प्रश्न क्रमांक 10, अर्जुनाला मासा दिसला, प्रयोग ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्तरी प्रयोग. प्रश्न क्रमांक 11, मी शाळेतून आत्ताच घरी आलो, हे कोणत्या विभक्तीचे अव्यय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पंचमी विभक्ती. आता विभक्ती जर ओळखायची असेल तर अधोरेखित शब्द आपण केलेला आहे शाळेतून. आता तून या शब्दातून आपल्याला जर ओळखायचं असेल तर विभक्ती दिलेल्या आहेत प्रथमा ते संबोधन पर्यंत. आता तून हा शब्द जर आपण हे जर पाठ असेल तर आपल्याला लगेच समजून येईल.
तून या शब्दातून आपल्याला ऊनहून असा वाक्यप्रचार किंवा याचा बोध होतोय. तर हे जे वाक्य आहेत त्यातून आपल्याला पंचमी विभक्तीचं अव्यय आहेत, म्हणजे शाळेतून हे काय झालेलं आहे, पंचमी विभक्तीचं आहे. प्रथमा विभक्तीत लक्षात ठेवा, परीक्षेच्या हिशोबाने जर परीक्षेत विचारलं, प्रथमा विभक्तीत काय असते, प्रत्यय नसते. आणि द्वितीय विभक्तीत सलाते, त्यानंतर द्वितीया नेयशी, चतुर्थीमध्ये सलाते पुन्हा. त्यानंतर पंचमी जी आहेत त्यामध्ये ऊनहून, जे की आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं होतं. तर अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तर पंचमी विचारलं होतं. बाकीच्या जे आहेत विभक्ती त्या सुद्धा तुम्हाला पाठ करणे गरजेचं आहे. प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाते ते फक्त या ठिकाणी आपण सराव करतोय. प्रथमा विभक्ती, द्वितीय विभक्ती, तृतीय विभक्ती हे सर्व संपूर्ण आपल्याला पाठ असलं पाहिजे, म्हणजेच प्रत्यय त्याचे पाठ असले पाहिजेत. प्रश्न क्रमांक 12. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी व एकवचनी असून स्वतंत्र असते त्याला रिकामी जागा म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, भावे प्रयोग. प्रश्न क्रमांक 13. गेला होता या क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर याचं उत्तर आहे संयुक्त क्रियापद. आता क्रियापद संयुक्त क्रियापद म्हणजेच काय, तर धातुसाधित व सहाय्यक क्रियापद यांनी मिळून बनलेल्या क्रियापदास संयुक्त क्रियापद असे म्हणतात. जसं आपल्याला या ठिकाणी जर दिसून येत असेल, धातुसाधित पद प्लस सहाय्यक क्रियापद त्याला आपण संयुक्त क्रियापद असे म्हणतो. उदाहरण बघा, क्रीडांगणावर मुले खेळू लागली. तर खेळू हे धातुसाधित शब्द आहे आणि लागली हा जो क्रियापद आहे ते कसं आहे, सहाय्यक क्रियापद म्हणून या ठिकाणी आलेला आहे. त्या ठिकाणी खाऊन टाक हे सुद्धा, खाऊन हे धातुसाधित शब्द आहेत आणि टाक हे सहाय्यक क्रियापद आहेत. आपल्याला प्रश्नामध्ये विचारलं होतं गेला होता. गेला हे जे आहेत ते धातुसाधित आहेत आणि होता जे आहेत ते सहाय्यक क्रियापद म्हणून आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे. तर याचं उत्तर असेल संयुक्त क्रियापद. प्रश्न क्रमांक 14. शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला. या वाक्यात आपल्याला वाक्य ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मिश्र वाक्य. आता मिश्र वाक्य म्हणजे काय, जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य किंवा एक अधिक गौण वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्याला वाक्यास आपण मिश्र वाक्य असे म्हणतो. किंवा पहिले वाक्य दुसऱ्या वाक्यावर जेव्हा अवलंबून असते त्याला आपण मिश्र वाक्य असे म्हणतो. जर म्हणजेच काय, तर बघा, शरयू वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आली कारण तिने खूप सराव केला. म्हणजेच पहिलं वाक्य हे दुसऱ्या वाक्यावर काय आहे, अवलंबून आहे. तर त्याला त्या कंडिशनमध्ये आपण मिश्र वाक्य असे म्हणणार. तर मिश्र वाक्यामध्ये सुद्धा काही जसे उभयान्वयी अव्यय म्हणजेच काय, तर स्वरूपबोधक, त्यानंतर कारणबोधक, उद्देशबोधक आणि संकेतबोधक. म्हणजे स्वरूपबोधक मध्ये जर बघितलं आपण तर की, म्हणून, म्हणजेच, तर असे शब्द त्या ठिकाणी येतात. आणि मिश्र वाक्य ओळखत असताना जर एकदम शॉर्ट ट्रिक जर बघायची असेल तर वाक्यामध्ये काही प्रमाणात कॉमा आपल्याला जर दिसून आला तर ते वाक्य एकदा वाचून मिश्र वाक्याचं असं आपण गृहीत धरायचं आणि पुन्हा एकदा व्हेरीफाय करायचं ऑप्शननुसार. जर पहिलं वाक्य जर दुसऱ्या वाक्यावर जर डिपेंडंट असेल तर त्याला सरळ आपण मिश्र वाक्य असे म्हणणार. प्रश्न क्रमांक 15. बहुब्रीही समासाचे उदाहरण ओळखा. तर आपल्याला ऑप्शनमधून जर दिसत असेल, चक्रपाणी आणि अनंत हे कसे आहेत, बहुब्रीही समासाचे उदाहरण आहेत. तर बहुब्रीही समास म्हणजेच काय, तर ज्या वाक्यातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा जर वेगळा अर्थ वस्तूचा किंवा व्यक्तीचा त्यामधून जर बोध होत असेल तर त्याला आपण बहुब्रीही समास असे म्हणतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, चक्रपाणी आणि अनंत. चक्रपाणी म्हणजेच काय, तर चक्रपाणी म्हणजे पाणीत असा तो म्हणजेच विष्णू हे काय झालंय चक्रपाणी. आणि अनंत म्हणजे काय, तर नाही अंत ज्याला तो त्याला अनंत असे म्हणतो. राम लक्ष्मण आणि पाप पुण्य हे कसे आहेत, हे वाक्य
द्वंद्व समासाचे आहेत, म्हणजे इतरेतर द्वंद्व समासाचे आहेत. ऑप्शन जर 3 बघितला, यथाशक्ती आणि दर दिवस, दर बे हे जे शब्द आहेत हे कसे अव्ययभाव समासात येत असतात. तर ऑप्शन 3 जे आहेत ते अव्ययभाव समासाचे आहेत. त्यानंतर राजवाडा आणि रक्तचंदन म्हणजेच काय, तर रक्तासारखे चंदन, आणि हे कर्मधारय समासाचं वाक्य आहेत. तर आपल्याला बहुब्रीही समासाचं विचारलं होतं, तर आपण उत्तर लिहिणार याचं चक्रपाणी आणि अनंत. प्रश्न क्रमांक 16, एका भाषेतील मजकूर त्याचा आशय दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, भाषांतर. प्रश्न क्रमांक 17, भाववाचक नामाचा अचूक पर्याय निवडा. तर भाववाचक नाम म्हणजेच ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले गुण, धर्म किंवा भाव याचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. जसं धैर्य, कीर्ती, चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, आनंद हे काय झाले, भाववाचक नाम झाले. तर यामध्ये जर आपल्याला ऑप्शन जर पूर्ण बघितले तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, फसवेगिरी, लुच्चेगिरी, दांडगाई आणि लबाडी हे कसं आहे, भाववाचक नाम आहे. प्रश्न क्रमांक 18, प्रज्ञाच्या आठवणीने आईचे डोळे पाणावले, तर या वाक्यातील पाणावले या शब्दाचा क्रियापद ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, साधित क्रियापद. साधित म्हणजेच विविध जातीच्या शब्दापासून तयार होणाऱ्या धातूला साधित धातू असे म्हणतात. जसे हाताळले किंवा पाणावले, आता वाक्यामध्ये आपल्याला पाणावले दिलेलं होतं, तर या क्रियापदावरून आपल्याला ओळखायचं आहे. प्रश्न क्रमांक 19, भावकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. भावकर्तरी प्रयोगालाच आपण अकर्तृक भावे असे म्हणतो. वाक्य अकर्मक असलं पाहिजे, पहिली कंडिशन आहे. दुसऱ्या कंडिशनमध्ये क्रियापदातच कर्ता सामावलेला असला पाहिजे किंवा असतो, म्हणजेच क्रियापदाचा भाव हा कर्ता दर्शवितो. जर ऑप्शन क्रमांक 3 जर बघितलं, आकांक्षाला घरी पोहोचण्यापूर्वी संजावले, आता संजावले हे जे क्रियापद आहे त्यामध्येच कर्ता सामावलेला आहे. बाकीची जर आपण क्रियापद बघितले, गाते, बनविले, म्हटले, यामध्ये आपल्याला कर्त्याचा बोध होत नाही, म्हणजेच संजावले या ठिकाणी आपल्याला बोध होतोय. आणि वाक्य कसं असलं पाहिजे, अकर्मक असलं पाहिजे, म्हणजे ज्यामध्ये कर्म नसला पाहिजे. तर या वाक्यामध्ये आपल्याला दिसून येते यामध्ये कर्म नाही. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, आकांक्षाला घरी पोचण्यापूर्वीच संजावले. प्रश्न क्रमांक 20, तोंडी लावणे या शब्दाचा समास ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अलुक तत्पुरुष समास. अलुक तत्पुरुष समासात ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिल्या पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्याला आपण अलुक तत्पुरुष समास म्हणतात. तर त्याचे काही उदाहरण दिलेले आहेत, तोंडी लावणे, पाठी घालणे, अग्रेसर आणि कर्तरी प्रयोग. तर हे जे असे जे शब्द असतील तर ते अलुक तत्पुरुष समासामध्ये येत असतात. प्रश्न क्रमांक 21, संयुक्त वाक्य नसलेले वाक्य ओळखा. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, जेव्हा एसटी सुटली तेव्हा अतुल शेटने आपले डोळे पुसले. संयुक्त वाक्यामध्ये माहिती आहे, जेव्हा वाक्य 2 किंवा अधिक केवळ वाक्य किंवा प्रधान सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात तेव्हा त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. उदाहरण जर बघितलं, विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर भारतात कला पैसा आला आणि बेकारी वाढली, म्हणजेच प्रधान सूचक उभयान्वयी अव्यय ज्या ठिकाणी वाक्यामध्ये लागून येत असतात त्याला आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. बघा, पहिला ऑप्शन जर बघितलं, लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा, तर किंवा हे जे शब्द आहेत तो विकल्प बोधक म्हणून या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर रात्र फार झाली होती परंतु गाडी आलीच नाही, म्हणजेच हे जे वाक्य आहेत ते प्रधान बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजेच न्यूनत्व बोधक वाक्य म्हणून या ठिकाणी आलेला आहे. हा जो शब्द आहे, हा परंतु शब्द न्यूनत्व बोधक म्हणून या ठिकाणी आलेला आहे. त्या ठिकाणी चौथा जर बघितलं, देह जाओ अथवा राहो, तर या वाक्यात अथवा जे आहेत ते अथवा म्हणजेच विकल्प बोधक म्हणून या ठिकाणी आलेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये असं कुठलाच
प्रधान सूचक उभयान्वयी अव्यय या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही, म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. जेव्हा एसटी सुटली तेव्हा अतुशेटने आपले डोळे पुसले. प्रश्न क्रमांक 22. कुठे कुठे, दूर दूर, पुढे पुढे, हळूहळू हे शब्द कोणत्या अभ्यस्त प्रकारातील आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पूर्णाभ्यस्त शब्द. पूर्णाभ्यस्त शब्द बघा, एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा पुन्हा येऊन एक जोड शब्द बनतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. खाली उदाहरण दिलेले आहेत. तीड तीड, हालचाल, तुकडे तुकडे, कोणी कोणी हे कसे शब्द आहेत? पूर्णाभ्यस्त शब्द आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे कुठे कुठे, दूर दूर हे कसं असेल? पूर्णाभ्यस्त शब्दाचं उदाहरण आहेत. प्रश्न क्रमांक 23. विरोधी अर्थ व्यक्त करणारी योग्य जोडी कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. विसंवादी, संवादी. प्रश्न क्रमांक 24. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच क्रियापद असते त्या वाक्यास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. केवल वाक्य. प्रश्न क्रमांक 25. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले या वाक्याचा प्रयोग ओळखा. आता कर्ता कर्म आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवावे, तर या वाक्यातून आपल्याला समजून येते हे वाक्य कसं आहे? भावे प्रयोगाचं आहे. जेव्हा कर्त्याला आणि कर्माला दोन्हीला जेव्हा प्रत्यय लागते तेव्हा त्याला आपण भावे प्रयोग असे म्हणतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. भावे प्रयोग. वाक्यातील कर्त्याची अथवा कर्माची लिंग, वचन व पुरुष त्यांच्यातील बदल केला तरीही क्रियापदाच्या स्वरूपात काहीच बदल होत नाहीत, त्याला सुद्धा आपण भावे प्रयोग म्हणत असतो. तर लक्षात ठेवा, कर्ता आणि कर्म या शब्दाला जर प्रत्यय लागत असेल तर त्यालाच आपण भावे प्रयोग असे म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 26. अलंकार ओळखा. भिंत खचली, कलथून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, तिच्या कौलारी बसुनी पारवा, तो खिन्न निरस एकांत गीत गातो. तर याचं अलंकाराचं याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. सभोवक्ती अलंकार. जेव्हा कोणताही प्राणी, स्थळ, वस्तू किंवा प्रसंग त्याचे हुबेहूब वर्णन ज्या ठिकाणी दिसून येत असेल किंवा वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते त्याला आपण सभोवक्ती अलंकार असे म्हणतो. या वाक्यातून सुद्धा आपल्याला तेच दिसून येते. प्राणी, स्थळ, वस्तू किंवा प्रसंग जर हुबेहूब वैशिष्ट्यपूर्ण वर्णन केले जाते त्याला आपण सभोवक्ती अलंकार असे म्हणतो. सभोवक्ती अलंकार हे अतिशयोक्ती अलंकाराच्या अगदी विरुद्ध असते, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 27. खिडकीत, कितीक, लाडूत, नदीत या शब्दाचा संधी कोणती ते ओळखा. तर याचं उत्तर आहे पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधी म्हणजे काय? दोन स्वरापैकी पहिला स्वर कसा असतो? कायम राहतो आणि दुसऱ्या स्वराचा लोप होत असतो, त्याला पूर्वरूप संधी असे म्हणतात. वाक्यामध्ये आपल्याला नदीत हा शब्द दिसून येतोय. नदीत, नदी प्लस आत अशा पद्धतीनं त्याचा विग्रह होते. त्यानंतर या ठिकाणी दिसून येते की दोन्ही स्वरापैकी पहिला स्वर काय आहेत? कायम आहेत, म्हणजे नदी. आणि नदीत त म्हणजेच काय? तर दुसऱ्या स्वराचा या ठिकाणी काय होता? लोप होत आहे. तर म्हणजेच आपलं उत्तर कसं असणार? पूर्वरूप संधीचं हे वाक्य असेल. क्रमांक 28. आज रात्री शेवटचा खेळ होईल हे वाक्य प्रश्नार्थी कसे होईल? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. आज रात्री शेवटचा खेळ का होणार नाहीत. प्रश्न क्रमांक 29. पुढीलपैकी केवल वाक्य ओळखा. केवल वाक्य म्हणजे ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्या वाक्यास आपण केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असे म्हणतो. उदाहरण जर बघितलं, रोज सूर्य पूर्वेला उगवतो, मधु पुस्तक वाचते. आता आपल्याला ऑप्शन मधून ओळखायचं आहे केवल वाक्य. जर तिसरं वाक्य जर बघितलं आपण, आदिवासी जंगलात शिकार करून कंदमुळं शोधून खात असत. तर हे काय आहेत? यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय आहेत. बाकीचे जर वाक्य बघितले, काही वाक्यात आपल्याला प्रधानबोधक उभयान्वयी अव्ययांनी दोन वाक्य त्या ठिकाणी जोडताना दिसून येते. परंतु प्रश्न
परंतु ऑप्शन क्रमांक 3 यामध्ये कुठलंच उभयान्वयी अव्यय नाही. यावरून सुद्धा आपण केवल वाक्य हे ओळखून येतो. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. आदिवासी जंगलात शिकार करून कंदमुळं शोधून खात असत. प्रश्न क्रमांक 30. संयुक्त वाक्याचे उदाहरण ओळखा. जेव्हा 2 किंवा अधिक केवल वाक्य प्रधानबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात त्याला संयुक्त वाक्य असे म्हणतात. समुच्चयबोधक, विकल्पबोधक, न्यूनत्वबोधक हे सगळ्यांना माहिती आहे. आणि व अन शिवाय, अथवा किंवा की, पण, परंतु, परी जर हे असे शब्द जर आले तर त्याला आपण संयुक्त वाक्य असे म्हणतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. आम्हाला नेण्यासाठी जहाज आले म्हणून आम्ही बचावलो. म्हणजेच म्हणून या ठिकाणी प्रधान सूचक उभयान्वयी अव्यय म्हणून या ठिकाणी आलेला आहे. प्रश्न क्रमांक 31. पत्राची वैशिष्ट्य लिहा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. वरील सर्व. स्पष्टता, अचूकपणा आणि सुटसुटीतपणा आणि नम्रता हे कसं आहे पत्राची वैशिष्ट्य विचारली होती. तर हे संपूर्ण असेल. प्रश्न क्रमांक 32. जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंगवचन पुरुषास अनुसरून असते तेव्हा त्या प्रयोगास म्हणतात. तर याचं उत्तर आहे कर्मणी प्रयोग. प्रश्न क्रमांक 33. लागवी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. लंपट. नसलेला विचारलं होतं तर आपल्याला चुकीचा या ठिकाणी ओळखायचा आहे. तर लंपट हा लागवी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही आहे. बाकीचे आजरवी, त्यानंतर लाडीवाड, प्रेमळ हे कसं आहेत त्याचे समानार्थी शब्द आहेत. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 34. पाणी पाजणे याचा अर्थ काय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. पराभव करणे. प्रश्न क्रमांक 35. अधिपती, अपमान, निरोगी या शब्दाचा प्रकार ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. उपसर्ग साधित शब्द. आता या वाक्यामध्ये जर दिसून येत असेल अधिपती, अपमान आणि निरोगी, अधि हा शब्द म्हणजेच उपसर्ग या ठिकाणी लागलेला आहे. तर उपसर्ग साधित शब्द कसे असतात. शब्दाच्या पूर्वी जी अक्षरं जोडली जातात त्यांना उपसर्ग म्हणतात. म्हणजे अधिपती मध्ये अधि हा जो उपसर्ग लागलेला आहे, अपमान मध्ये अप लागलेला आहे आणि निरोगी मध्ये नी लागलेला आहे. तर हे जे उपसर्ग मिळून जे शब्द तयार होतात त्याला आपण उपसर्ग घटित शब्द असे म्हणतो. सिद्ध आणि साधित हे 2 शब्द असतात. तर साधित या शब्दामधला उपसर्ग घटित शब्द हा एक प्रकार आहे. त्यानंतर प्रत्यय घटित शब्द आहेत. त्यानंतर अभ्यस्त आणि सामासिक शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 36. अंग मेहनतीचे पैसे मिळवून उपजीविका करणे या अर्थाची म्हण ओळखा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. हातावर पोट भरणे. प्रश्न क्रमांक 37. हसरे फूल या उदाहरणार्थी हसरे हे विशेषण आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. धातू साधित. आता हस जे आहेत या ठिकाणी धातू आहेत आणि हसरे हे एक धातू साधित क्रियापद म्हणून आपण या ठिकाणी ओळखत असतो. प्रश्न क्रमांक 38. विचार करणे सोपे नाही, डोके दुखू लागणे हे त्याचे लक्षण आहेत. याचे स्पष्टीकरणाचा अर्थ वाक्यप्रचार ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. फक्त ए अँड डी म्हणजेच डोके उठणे आणि डोके खाजविणे. प्रश्न क्रमांक 39. दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नसलेला विचारलेला आहे. तर याचं उत्तर आहे कलह. प्रश्न क्रमांक 40. पियुष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. याचं उत्तर आहे विष म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4. विष. प्रश्न क्रमांक 41. अहो, अबब, ओ, बापरे, आहा, अरेच्छा ही कोणती अव्यय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. आश्चर्यकारक. प्रश्न क्रमांक 42. प्रयोगाचे रूपांतर करा. मी चहा घेतला म्हणजेच कर्मणी प्रयोगात आपल्याला याचं रूपांतर करायचं आहे. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. माझ्याकडून चहा घेतला गेला. आताच आपण बघितलं होतं नवीन कर्मणीबद्दल. तर याचं क्रियापद कसं असते तर हे क्रियापद भूतकाळी क्रियापद असते.
आणि कर्त्याला जो आहे तो कर्त्याला कडून हे या ठिकाणी प्रत्यय लागलेला असते. तर कडून आणि गेला यावरून आपल्याला लक्षात येते हे वाक्य कसं आहे, कर्मणी प्रयोगाचं आहे किंवा कर्मणी प्रयोगात आपण त्याला रूपांतरित केलेलं आहे. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2, माझ्याकडून चहा घेतला गेला. प्रश्न क्रमांक 43, नामे किंवा सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्याला विकारांना म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, विभक्ती. प्रश्न क्रमांक 44, नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील क्रियापदाशी जो संबंध असतो त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, कारकार्थ. प्रश्न क्रमांक 45, प्रथम विभक्तीचे प्रत्यय ओळखा. आपण सुरुवातीला विभक्तीचा चार्ट बघितला होता ज्याच्यामध्ये प्रथम विभक्तीला प्रत्यय नाहीत, म्हणजे याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, प्रत्यय नाहीत. प्रश्न क्रमांक 46, सलाते सलानाते हे कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर आपण चार्टवरून आपण बघितलं होतं, याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1, द्वितीय आणि चतुर्थी. प्रश्न क्रमांक 47, पुढील जोड्यांपैकी कोणती जोडी विरुद्ध अर्थाची जोडी बरोबर आहेत ते ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, नम्रता म्हणजेच उद्धटपणा. प्रश्न क्रमांक 48, दोन शब्द जोडताना कोणते विराम चिन्ह वापरतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, संयोग चिन्ह. प्रश्न क्रमांक 49, स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्यप्रचार शोधा. एखाद्या क्षुल्लक गोष्टीमुळे अखेरीस सर्व श्रमावर रिकामी जागा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पाणी पडणे. प्रश्न क्रमांक 50, आज कार्यालय बंद आहेत या वाक्याचा प्रकार ओळखा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, केवल वाक्य. आज आपण या मराठी PYQ सिरीजमध्ये टोटल 50 प्रश्न बघितले आणि स्पष्टीकरणासोबत आपण त्याचं चर्चा केली. असेच काही प्रश्न आपण घेऊन पुन्हा या सिरीज कंटिन्यू करणार आहोत. तर नवीन कुठले जर विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया आपण पुढच्या भाग 7 मध्ये. त्यावेळेस आपण नवीन प्रश्न यामध्ये कव्हर करू. तोपर्यंत धन्यवाद.